नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJS ई स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं भारताच्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी जवळजवळ 20 लाख कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं होतं की हे जे 20 लाख कोटी आहेत तर ते कसे डिस्ट्रीब्यूट होतील तर याच्या संबंधीची माहिती भारताच्या अर्थमंत्री देतील. आणि निर्मला सीतारामन यांनी आज तिसरी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी आज जे आहे तर प्रामुख्यानं कृषी क्षेत्रावरती डिस्कशन केलेलं आहे. तर आत्मनिर्भर भारत काय होणार 20 लाख कोटींचं या टायटलच्या अंदर आपण भाग 3 आज कृषीबद्दल पाहणार आहोत. हे विश्लेषण मी करतोय. माझं नाव वैभव शिवडे. जर का तुम्ही याच्या अगोदरच्या 2 प्रेस कॉन्फरन्स आणि आत्मभारत अभियान म्हणजे काय हे जर का बघितलं नसेल तर इथून पुढे मी 5-5 मिनिटाला वरती आय बटन मध्ये देतोय की नक्की हे अभियान काय आहे. पहिला भाग आपण MSME सेक्टर बद्दल पाहिला, दुसरा आपण गरीब स्थलांतरित आणि शेतकऱ्यांबद्दल पाहिला आणि आज भाग तिसरा जो आहे तर आपण आज एकंदरीत कृषी क्षेत्रासंबंधीच्या ज्या काही नवीन तरतुदी किंवा नवीन योजना आणलेल्या आहेत तर त्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलोय, जर का हे तुम्हाला कमी महत्त्वाचं वाटत असेल तर असं समजू नका, कारण याच्यात 2-3 नवीन योजना सुरू केलेल्या आहेत. MSME सेक्टरची डेफिनेशन बदललेली आहे. काल आपण पाहिलं की शेतकऱ्यांबद्दलच्या सुद्धा काही अप्रतिम योजना सुरू केलेल्या आहेत की जेणेकरून शेतीला कोणत्याही प्रकारची झळ पोचणार नाही, शेतकरी सुरक्षित राहिला आणि जर का शेतकरी सुरक्षित राहिला तर महाराष्ट्र सुरक्षित राहिला आणि अशा पद्धतीनं शेतकरी सुरक्षित राहिला तर पुन्हा देश सुरक्षित राहणार आहे. त्याच्यामुळं ग्रामीण भागातल्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत किंवा शेतकरी आहे किंवा जे लघु उद्योग आहेत किंवा जे सूक्ष्म उद्योग आहेत, मध्यम उद्योग आहेत तर यांना कुठेतरी या आत्मनिर्भर भारत या अभियानातून आणि या 20 लाख कोटींच्या माध्यमातून बूस्ट देण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेला आहे आणि खरंच हा एक वाखाणण्याजोगा प्रयत्न आहे. तर आज जी प्रेस कॉन्फरन्स झाली, आजचा जो तिसरा दिवस होता त्याच्यामध्ये त्यांनी कृषी क्षेत्राबद्दल डिस्कशन केलेलं आहे. कृषी क्षेत्राबद्दल नक्की काय काय आलेलं आहे, नवीन कोणत्या योजना आलेल्या आहेत तर ते आज आपण डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी कृषी क्षेत्र म्हटल्यानंतर शेतकऱ्याचं नाव पहिल्यांदा येतं. काल त्यांनी शेतकऱ्यांबद्दल काय सांगितलं होतं ते मी तुम्हाला सांगतो. काल म्हणजे दुसरी प्रेस कॉन्फरन्स आणि आपल्या दुसऱ्या व्हिडिओचं टायटल आहे स्थलांतरित, गरीब, स्थलांतरित आणि शेतकरी. या टायटलचा व्हिडिओ आपल्या VJS स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. तो व्हिडिओ पहा. त्याच्यातले मी काही ठळक पॉईंट घेतलेले आहेत रिव्हिजनसाठी. ओके, काल त्यांनी शेतकऱ्यांबद्दल काही घोषणा केल्या होत्या. पहिला आहे शेतकऱ्यांसाठी नाबार्डद्वारे 30,000 कोटींचं अतिरिक्त तत्काळ खेळतं भांडवल त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. ग्रामीण सहकारी व क्षेत्रीय ग्रामीण बँकांसाठी पीक कर्ज आवश्यकतेकरता नाबार्ड रुपये 30,000 कोटींचं अतिरिक्त तात्काळ खेळतं भांडवल नाबार्डने वाढवलेलं आहे. नाबार्डने याआधी रुपये 90,000 कोटींचं भांडवल पुरवलेलं आहे. यातून अधिकपणे छोट्या व सीमांत असलेल्या सुमारे 3 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. हे जे 30,000 कोटींचं खेळतं भांडवल नाबार्डने उभा केलेलं आहे तर त्याचा जवळजवळ देशातल्या 3 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. आलं लक्षात? आणि आता हा लाभ खरंच होणार आहे, कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थ्रू ही रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये किंवा शेतकऱ्यांना पाहिजे तिथं मिळत असल्यामुळे हे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत विविध योजनांच्या माध्यमातून. दुसरं किसान क्रेडिट कार्ड बद्दल आपण डिस्कस केलं आणि हे या दोन्ही योजनांची माहिती सांगताना मी तुम्हाला नाबार्ड बद्दल सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. स्थापना कधी झाली, हेडक्वार्टर कुठं आहे, कोणत्या समितीच्या शिफारशींवरून. याशिवाय किसान क्रेडिट कार्ड बद्दल बोलत असताना मी तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड योजना कधी आली, याचा उद्देश काय आहे आणि हे काय केलं जातं. क्रेडिट म्हणजे काय आहे तर क्रेडिट म्हणजे लोन आहे. लोन किंवा कर्ज दिलं जातं शेतकऱ्यांना, म्हणून त्यांना त्या योजनेचं नाव काय आहे, किसान क्रेडिट कार्ड. 1998 ला ही योजना आली होती NDA सरकारच्या काळात. आलं लक्षात? ते मागचा व्हिडिओ थोडासा रिवाइज करा म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत 2.5 कोटी शेतकऱ्यांना रुपये 2 लाख कोटींची पत चालना देण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे त्यांना लोन देण्यात आलेलं आहे. किसान कार्डद्वारे PM किसान लाभार्थ्यांसाठी सवलतीत पत देण्याकरता विशेष मोहीम आखण्यात आलेली आहे. या मोहिमेमध्ये मत्स्योत्पादक व पशुधन सांभाळणाऱ्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. आता हे जे 2 घटक आहेत, मत्स्योत्पादक म्हणजे माशांचं उत्पादन करणारा आणि पशुधन म्हणजे की ज्यांच्याकडे शेळीपालन, मेंढीपालन, गायपालन, म्हैसपालन असे जे उद्योग आहेत, पशुधन सांभाळणाऱ्यांचा देखील आता किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. ही अजून एक महत्त्वाची न्यूज आहे. आलं लक्षात? तर अशा छोट्या छोट्या न्यूज आहेत आणि जर का प्रश्न बनला तर याच्यावरूनच बनणार आहे. 2.5 कोटी शेतकऱ्यांना रुपये 2 लाख कोटींचं अतिरिक्त रोख दिलेली आहे. ओके, म्हणजे क्रेडिट दिलेलं आहे. किती? 2.5 कोटी शेतकऱ्यांना 2 लाख कोटींचं क्रेडिट ऑलरेडी त्यांनी देऊन टाकलंय. आलं लक्षात? म्हणजे शेतकरी उभा राहिला पाहिजे. शेतकरी उभा राहिला तरच आपला देश उभा राहणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. तर आता आपण इथून पुढे पाहणार आहोत की आज काय त्यांनी डिस्कस केलं. पुढे जाऊया. कृषी कोविड काळात उचललेली अतिरिक्त पावले कोणती कोणती आहेत ते पाहूया. म्हणजेच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून, भारतात ही महामारी सुरू झाल्यापासून किंवा आल्यापासून
कोणती पावलं उचलण्यात आलेली आहेत तर त्याच्याबद्दल डिस्कस करूया. शेतकऱ्यांना सहाय्य करणाऱ्या अनेक उपाययोजना काल विस्तृतपणे सांगण्यात आलेल्या आहेत, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलेच आहेत. गेल्या 2 महिन्यात केलेल्या आणखी उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत. लॉकडाऊनच्या काळात 74,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक धान्याची हमी भावाने खरेदी करण्यात आलेली आहे. म्हणजे तुमचा गहू असेल, तांदूळ असेल, डाळी असतील किंवा शेतकऱ्यांचं कोणतंही धान्य किंवा कोणतंही उत्पादन असेल तर ते हमी भावानं खरेदी केले आणि ते किती त्याची किंमत आहे 74,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक धान्याची खरेदी झालेली आहे. 18,700 कोटी रुपयांचा पीएम किसान निधी हस्तांतरित करण्यात आलेला आहे. पंतप्रधान किसान निधी जो आहे ओके फंड जो आहे तर 18,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त पीएम किसान निधी शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आलेला आहे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. आलं लक्षात. पीएम फसल विमा योजनेअंतर्गत 6,400 कोटी रुपयांचे दावे निकाली करण्यात आलेले आहेत. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की लवकरच आपण या ज्या स्कीम्स आहेत म्हणजे त्या सेंट्रल सेक्टर असू द्या किंवा सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम असू द्या याच्याबद्दल आपण पूर्णपणे नंतर डिस्कशन करणार आहोत. परंतु आता ही पर्टिक्युलर व्हिडिओ सिरीज जी आहे आपल्या तर ती आत्मनिर्भर भारतच्या संदर्भात आपण चालवतोय. त्याच्यामुळे योजना मी इथं पूर्णपणे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती नाही देणार. ओके, ती आपण योजनेची दुसरी व्हिडिओ सिरीज सुरू करू तर तिकडे मी तुम्हाला त्या व्यवस्थितपणे समजावून सांगेल. कारण ही एक कॉन्फरन्स मला 30 मिनिटात कव्हर करायची आणि जर का ती नाही झाली तर थोडंसं बोरिंग होऊ शकतं. त्याच्यामुळे योजना आपण पुढे विस्तृतपणे पाहणार आहोत. फक्त आत्ता लक्षात ठेवा की कोणत्या योजनेवरती गव्हर्नमेंटने किती खर्च केलेला आहे आणि कसा खर्च केलेला आहे. आलं लक्षात. पुढे जाऊया. नेक्स्ट आहे पशुसंवर्धन. या कोरोनाच्या काळातील अतिरिक्त उपाय काय काय करण्यात आलेले आहेत तर लॉकडाऊन काळात दुधाची मागणी 20 ते 25% घटली. घटण्याचं कारण म्हणजे काय, बरीचशी शहरातली लोक आता गावाकडे आलेली आहेत आणि जी शहरात ते दूध घेत होते तर आता ते दूध बंद झालेलं आहे. त्यामुळं ग्रामीण भागातून जे शहरात दूध जात होतं तर ते त्याच्यात घट झालेली आहे. म्हणजे किती टक्क्यांची घट आहे तर ही 20 ते 25% घट झालेली आहे. 560 लाख लिटर प्रतिदिन सहकारी संस्थांनी खरेदी केले तर 360 लाख लिटर प्रतिदिन विक्री झालेली आहे. एकूण 111 कोटी अतिरिक्त खरेदी यामुळे 4,100 कोटी रुपयांचा निश्चित प्रदान झालेला आहे. सहकारी संस्थांना मिळणारं व्याजावरील सरकारी अनुदान 20 ते 21 साठी म्हणजे 2020-21 साठी 2% दराने देण्याची नवीन योजना डिक्लेअर केलेली आहे. म्हणजे ज्या सहकारी संस्था आहेत त्यांना जे व्याजावरील सरकारी अनुदान मिळत होतं तर ते 2020-21 साठी 2% दराने देण्याची एक नवीन योजना गव्हर्नमेंटने तयार केलेली आहे. तत्काळ प्रदान किंवा व्याज सेवा यासाठी अतिरिक्त 2% प्रतिवार्षिक दर डिक्लेअर केलेला आहे. या योजनेमुळे 5,000 कोटी रुपयांची तरलता म्हणजेच लिक्विडिटी निर्माण होऊन 2 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. आलं लक्षात. म्हणजे जर का 2 कोटी शेतकऱ्यांना लाभ झाला तर ही खूप चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे. 5,000 कोटी रुपयांची तरलता किंवा लिक्विडिटी निर्माण होणार आहे. आलं लक्षात. स्टॅटिस्टिकल डाटा एवढा तुम्ही लक्षात नाही ठेवला तरी चालेल की जो महत्त्वाचा आहे. आता हे सहकारी संस्थांना मिळणारे व्याजावरील सरकारी अनुदान 20-21 साठी 2% दराने हे महत्त्वाचं आहे. असा पूर्ण जर का तुम्ही स्टॅटिस्टिकल डाटा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर थोडंसं जम्बलिंग होईल. त्याच्यामुळे जास्त स्टॅटिस्टिकल डाटा लक्षात नाही ठेवला तरी चालेल. आलं लक्षात. नेक्स्ट पुढे जाऊया. मत्स्यपालन. कोविड-19 दरम्यान अतिरिक्त उपाययोजना काय करण्यात आलेल्या आहेत रिलेटेड विथ मत्स्य उत्पादन किंवा मत्स्यपालनाशी संबंधित. मत्स्यपालनासाठी कोविड संबंधित 4 घोषणांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. कोळंबी माशाच्या आयातीसाठी लागणाऱ्या स्वच्छता विषयक आयात परवान्याला 3 महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे. म्हणजे जी स्वच्छता विषयक जे एक आयात परवाना होता तर त्याला आता 3 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. म्हणजे तुम्ही 3 महिन्यानंतर सुद्धा ती मुदतवाढ करू शकता. कोळंबी माशाच्या येणाऱ्या मालाला 1 महिना विलंब सूट दिलेली आहे. विलगीकरणात ठेवलेल्या रद्द केलेल्या मालाची अतिरिक्त शुल्काशिवाय पुन्हा नोंदणी करता येईल. कागदपत्रांची तपासणी आणि नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी विलगीकरण कालावधी 7 दिवसांहून 3 दिवसांवर करण्यात आलेला आहे. 31/3/2020 रोजी कालबाह्य होणाऱ्या 242 नोंदणीकृत कोळंबी मत्स्यपालन केंद्र आणि नौपाले रिअरिंग मत्स्यपालन केंद्रांना 3 महिने मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आंतरदेशीय मत्स्यपालनासाठी सागरी मासेमारी आणि मत्स्यपालनाचे कार्य शिथिल केलं गेलेलं आहे. म्हणजे ज्या परवानग्या लागत होत्या किंवा ज्या केंद्रांच्या परवानग्या आत्ता संपणार होत्या म्हणजे त्यांचा जो परवाना आता जर का मार्च किंवा एप्रिलमध्ये संपणार असेल तर त्यांना पुढे 3 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे की जेणेकरून त्यांच्या व्यवसायावरती कोणताही परिणाम होऊ नये. आणि जर का मत्स्यपालन या व्यवसायावरती परिणाम झाला की जे बाजारात जे खाद्यान्न येणार आहे तर त्याच्यावरती नक्कीच त्याचा शॉर्टेज निर्माण होईल आणि त्याच्या किमती वाढतील की जेणेकरून लोकांची सर्वसामान्य लोकांची जी परवड होणार आहे तर ती थांबेल. त्याच्यामुळे ह्या 3 महिन्याच्या मुदत वाढ दिलेली आहे. काही किंवा कालावधी त्याचा वाढवलेला आहे आणि एकंदरीतच मत्स्यपालन क्षेत्राला एक हातभार देण्याचा गव्हर्नमेंटने प्रयत्न केलेला
आहे. आलं लक्षात? तर ह्या खूप महत्त्वाच्या रिलेटेड मत्स्यपालनाच्या दरम्यान काही उपाययोजना केलेल्या गव्हर्नमेंटने इथं सांगितलेल्या आहेत. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार नाही, फक्त हे तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता कृषीबद्दल पाहूया काय आहे ते. पायाभूत सुविधा, सहाय्यभूत घटक व क्षमता निर्माण बळकटीसाठी काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तर त्या कोणकोणत्या आहेत तर ते पाहूया. शेतकऱ्यांकरता उत्पादन स्थळाच्या पायाभूत सुविधांसाठी रुपये 1,00,000 कोटींचा कृषी पायाभूत सुविधा निधी उभारलेला आहे. आता ही कृषी पायाभूत सुविधा निधी ही नवीन आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर बेसिक सुविधाला आपण काय म्हणतो फॅसिलिटी फंड हा नव्याने उभा करण्यात आलेला आहे. आता याच्यात या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या ज्या अर्थमंत्र्यांनी नवीन योजना सांगितलेल्या आहेत तर त्याचे डिटेल अजून काही बाहेर आलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा सुद्धा वेट करावा लागेल. फक्त योजनेचं नाव आणि आता त्याच्यावरती किती निधी अलॉकेट केलाय किंवा किती निधी त्याच्यावरती जाहीर केलेला आहे फक्त आपल्याला एवढंच पाहावं लागेल, म्हणजे हे डॉक्युमेंट जे आहे तर ते किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला समजून येईल. आता जर का कृषी पायाभूत सुविधा निधी जर का तुम्हाला प्रश्न विचारला ही योजना कधी डिक्लेअर केली, ओके, म्हणजे तुम्ही काय सांगणार अर्थसंकल्पात की आत्मनिर्भर भारत या अभियानात की कधी डिक्लेअर केली, तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, म्हणून ही व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण चालवलेली आहे. तर काय केले आपण पाहू त्याच्यामध्ये. उत्पादन केल्यानंतर शीतगृह साखळीचा अभाव आणि व्यवस्थापन सुविधांच्या कमतरतेमुळे उत्पादनाचं मूल्य कमी होतं. अल्पकालीन पीक कर्जावर लक्ष केंद्रित असताना दीर्घकालीन कृषी पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक ही पुरेशी ठरलेली नाहीये. उत्पादन किंवा एकत्रीकरण स्थळी प्राथमिक कृषी सहकारी संस्था असतील, शेतकरी उत्पादक संघटना असतील, कृषी उद्योजक स्टार्टअप्स इत्यादी पायाभूत सुविधा मिळाव्यात म्हणून रुपये 1,00,000 कोटींचा निधी पुरवला जाईल. म्हणजे ज्या बेसिक फॅसिलिटीज आहेत तर त्या बेसिक फॅसिलिटी पुरवण्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाचं उदाहरणार्थ कोल्ड स्टोरेज असेल, म्हणजे तुमची ज्यावेळेस द्राक्षी बागेतून जाते आणि त्याचा तुम्हाला बेदाणा करायचा असतो आणि बेदाणा झाल्यानंतर ते तुम्हाला ठेवायचं असतं काही दिवस, तर कोल्ड स्टोरेज लागतात, परंतु आत्ता कोल्ड स्टोरेजची कमतरता आहे. तर शेतकऱ्यांना या ज्या पायाभूत सुविधा आहेत, ज्या बेसिक फॅसिलिटी आहेत तर त्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी, त्या फॅसिलिटी सर्व शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधीची उभारणी करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ या निधीची जी रक्कम आहे तर ती 1,00,000 कोटी एवढी रक्कम आहे. आलं लक्षात? कृषी पायाभूत सुविधा निधी कशासाठी आहे? शेतकऱ्यांना ज्या बेसिक सुविधा मिळणं गरजेचं आहे तर त्याची कुठेही वणवा निर्माण होऊ नये याच्यासाठी हा कृषी पायाभूत सुविधा निधी उभारण्यात आलेला आहे. उत्पादन स्थळ व एकत्रीकरण स्थळांचा विकास, परवडणारे व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य कापणीनंतरची व्यवस्थापन सुविधा यांना याच्या माध्यमातून चालना दिली जाणार आहे किंवा चालना मिळणार आहे. हा निधी ताबडतोब तयार ठेवला जाईल, म्हणजे हा निधी असं काही नाही की याला कोणाची तरी परवानगी लागेल आणि मग त्यांनी परवानगी दिली तरच मग निधी अलोकेट होईल आणि मगच पुढच्या सुविधा पार पडतील, असं काहीही नाही. इथं महत्त्वाची लाईन आहे, हा निधी ताबडतोब तयार ठेवला जाईल, म्हणजे तयारच असेल. एखादी आपत्ती आली आणि शेतकऱ्यांना बेसिक सुविधा हव्या आहेत तर तात्काळ हा निधी तयार ठेवला जाईल. म्हणजे जर का तुम्हाला प्रश्न विचारला कृषी पायाभूत सुविधा निधी कधीपर्यंत मिळेल तर तो ताबडतोब आणि तो लगेच अलॉकेट केला जाईल आणि लगेच त्या सुविधा शेतकऱ्यांना दिल्या जातील. आलं लक्षात? नेक्स्ट पुढे जाऊया. अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक स्वरूप देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांची योजना. ओके, जे अन्न प्रक्रिया उद्योग आहेत हे अन्न प्रक्रिया उद्योग खूप महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ आंब्यापासून लोणचं बनवणं हा एक अन्न प्रक्रिया उद्योग आहे. ओके, किंवा गव्हाच्या पिठापासून काही गव्हाचे पदार्थ बनवणं हा अन्न प्रक्रिया उद्योग आहे. आलं लक्षात? म्हणजे काही तुमच्याकडे फळ असतील त्याचा ज्यूस निर्माण पॅक करून तो विकणं हा सुद्धा एक अन्न प्रक्रिया उद्योग आहे. तर याला औपचारिक स्वरूप देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांची योजना आणलेली आहे. आलं लक्षात? आता ह्याच्यात आपण पुढे पाहूया. पंतप्रधानांच्या व्होकल फॉर लोकल विथ ग्लोबल आउटरीच म्हणजेच देशी उत्पादनांना प्रोत्साहन देणारी ही योजना आहे. असंघटित स्वरूपाच्या अन्न प्रक्रिया उद्योगांना विभागांना तांत्रिकदृष्ट्या आधुनिक करून फॅसी अन्न मानकांशी सुसंगत बनवणं, ब्रँड तयार करणं आणि त्याचं विपणन करणं याच्यासाठी ही योजना आहे. या योजनेमुळे 2 लाखापेक्षा अधिक अन्न प्रक्रिया उद्योगांना अधिक उत्पन्न मिळण्यास मदत मिळेल. सध्याचे लघु अन्न प्रक्रिया उद्योग, कृषी उत्पादन संघटना, बचत गट आणि सहकारी संस्थांना याच्यामुळे पाठबळ मिळणार आहे. म्हणजे हे जे अन्न प्रक्रिया उद्योग आहेत तर त्याच्यात म्हणजे थोड्याशाच कंपन्या आहेत की ज्या खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग करतात अशा, आणि ग्रामीण भागात स्वयंसहाय्यता जे बचत गट आहेत तर या बचत गटाच्या माध्यमातून छोटी छोटी कामं केली जातात आणि त्याच्याचमुळं जे बचत गट आहेत, ज्या संघटना आहेत, ज्या सहकारी संस्था आहेत तर या संस्थांना किंवा या गटांना या योजनेमुळं पाठबळ मिळणार आहे. क्षेत्र आधारित दृष्टिकोन, उदाहरणार्थ उत्तर प्रदेशात आंबे, जम्मू काश्मीरचं केशर, ईशान्येतील बांबू, तामिळनाडूतील टापियोका यांना याच्यामुळं प्रोत्साहन मिळणार आहे आणि त्याचं एक वेगळ्या प्रकारात अन्न प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तृत पावणार आहे. याच्यामध्ये अपेक्षित यश म्हणजे आरोग्य आणि सुरक्षा दर्जात सुधारणा होतील,
किरकोळ बाजाराची संलग्नता वाढेल, उत्पन्नात वाढ होईल. तर हे त्याचं एक अपेक्षित यश आहे. जर का छोट्या प्रमाणात उद्योग झाले तर तिथं स्वच्छता मोठ्या प्रमाणात राहील आणि स्वच्छता मोठ्या प्रमाणात जर का राहिली तर आरोग्य सुरक्षित राहील. आलं लक्षात? आरोग्यविषयक जागृतीमुळे आतापर्यंत न पोचलेल्या भागात देखील उत्पादनं निर्यात करण्यात ही मदत होणार आहे. ओके, जर का आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झाली तर तुमच्या उत्पादनाची नक्कीच मालकी वाढते, विक्री वाढते आणि ज्याच्यामुळे आजपर्यंत तुम्ही जिथं पोहोचू शकला नव्हता तर तिथं तुम्ही पोहोचू शकता. आणि हा जो अन्न प्रक्रिया उद्योग आहे तर त्याला औपचारिक स्वरूप देण्यासाठीच आता या आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत 10,000 कोटी रुपयांची योजना आखण्यात आलेली आहे. ओके, व्होकल फॉर लोकल विथ ग्लोबल आउटरीच. आलं लक्षात? नेक्स्ट पुढे जाऊया. नेक्स्ट आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मच्छीमारांना 20,000 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. आता ही एक नवीन योजना आहे, आत्ताच ही योजना अनाऊन्स करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, ओके, PM मत्स्य संपदा योजना, याच्या मार्फत मच्छीमारांना 20,000 कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. आता ही योजना महत्वाची आहे. आता काय काय याच्यामध्ये दिलेलं आहे खाली मी तुम्हाला सांगतोय. मत्स्य उत्पादनाच्या पुरवठा साखळीत अनेक त्रुटी आहेत. सागरी आणि आंतरदेशीय मच्छीमारांसाठी एकात्मिक शाश्वत समावेशी विकासासाठी सरकार प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करणार आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याचे डिटेल्स बाहेर आलेले नाहीयेत. ज्यावेळेस या योजनेचे डिटेल्स बाहेर येतील तर त्यावेळेस आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया. आता फक्त 20,000 कोटी रुपयांची रक्कम अलोकेट केलेली आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी. एवढं फक्त लक्षात ठेवा. सागरी अंतर्देशीय आणि जलचर कार्यक्रमासाठी 11,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. 9,000 कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी, मत्स्य केंद्र, शीतगृह, साखळी बाजारपेठ इत्यादीसाठी. बंदिस्त मत्स्यपालन, सागरी शैवाल शेती, शोभेचे मत्स्यपालन, नवीन मासेमारी बोटी शोधण्याची क्षमता, प्रयोगशाळांचे जाळे इत्यादी प्रमुख कृतींचा किंवा या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे. मासेमारी बंदीच्या काळात मच्छीमारांना पाठिंबा, वैयक्तिक आणि नौका विमा सुद्धा या योजनेत असणार आहे. आगामी 5 वर्षांमध्ये अतिरिक्त मत्स्य उत्पादन 70 लाख टन एवढं टार्गेट ठेवलेलं आहे. कितीचं? 70 लाख टनाचं टार्गेट ठेवलेलं आहे. 55 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. याच्या माध्यमातून जवळजवळ 55 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. निर्यात दुप्पट होऊन ती 1 लाख कोटी एवढी होणार आहे. ओके, तर दुप्पट निर्यात होणार आहे. बेटे, हिमालय राज्य, ईशान्येकडील राज्य आणि आकांक्षित म्हणजे अस्पायरेशनल डिस्ट्रिक्ट वरती याच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. म्हणजे इथं थोड्या प्रमाणात मी योजनेचं तुम्हाला एक पिक्चर दिलेला आहे की सागरी आणि आंतरदेशीय जलचर कार्यक्रमासाठी 11,000 कोटी रुपये असतील, 9,000 कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी असतील, ओके, आणि इतर गोष्टींसाठी हे असतील. याशिवाय मच्छीमारांना ज्यावेळेस मासेमारी बंदी असते, मासेमारीवरती बंदी असते किंवा बंद असते त्यावेळेस त्यांना पाठिंबा, त्यांचा वैयक्तिक आणि नौकांचा विमा याच्यासाठी ही 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. याच्याच माध्यमातून 55 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे आणि जी माशांची जी निर्यात आहे तर ती दुप्पट होऊन ती 1 लाख कोटी रुपयांची होणार आहे. याशिवाय याचं जे टार्गेट आहे, कोणाला टार्गेट ठेवलंय तर बेटे, हिमालयन राज्य, ईशान्येकडील राज्य आणि जे अस्पायरेशनल डिस्ट्रिक्ट आहेत म्हणजे जे आकांक्षित जिल्हे आहेत तर याला या योजनेअंतर्गत टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. योजना महत्वाची आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती प्रेडिक्टेबल क्वेश्चन्स बनवू शकतात. आलं लक्षात? चला तर पुढे जाऊया. काही समजत नसेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण त्याच्याविषयी बोलत जाऊया. पुढं राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम. हा कार्यक्रम जुनाच आहे. हा कार्यक्रम केंद्र पुरस्कृत कार्यक्रम आहे. थोडीशी तुम्हाला माहिती देतो. पाय आणि तोंडाच्या आजारासाठी जी जनावर आहेत म्हणजे हा कार्यक्रम गुरे, म्हशी, मेंढ्या, बकरी आणि डुकरं एकूण 53 कोटी प्राण्यांची संख्या आहे. त्यांचं पाय आणि तोंडाच्या आजारासाठी आणि ब्रुसेलोसियासाठी 1 दिवसाआड येणारा ताप 100% लसीकरण या पशुरोग नियंत्रण कार्यक्रमातून सुनिश्चित करण्यात आलेला आहे किंवा ते मिळणार आहे. आता हा जो कार्यक्रम आहे तर हे जे तुम्हाला 2 रोग सांगितले, ओके, तर त्या 2 रोगावर 2025 पर्यंत नियंत्रण आणण्याचं उद्दिष्ट या पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ठेवण्यात आलेलं आहे. 2030 पर्यंत या 2 रोगांचं निर्मूलन करण्याचं टार्गेट सुद्धा राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ठेवण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला अतिरिक्त माहिती दिली. आता आपण ह्याच्यातलं थोडंसं डिटेल पाहूया. आता त्यांनी काय सांगितलं, पाय आणि तोंडाच्या आजारासाठी आणि ब्रुसेलोसियासाठी 1 दिवसाआड येणारा ताप राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात आला असून त्याचा एकूण खर्च 13,343 कोटी रुपये इतका आहे. आलं लक्षात? एकूण 13,343 कोटी रुपये इतका खर्च आहे. तर आता 100% लसीकरण म्हणजे वॅक्सिनेशन जे आहे तर ते 100% मिळणार आहे. कोणाकोणाला? याच्यामध्ये आहेत गुरे, म्हशी, मेंढ्या, बकरी आणि डुकरं, ओके, यांना मिळणार आहे.
आतापर्यंत 1.5 कोटी गायी आणि म्हशींना लसीकरण करून टॅग लावण्यात आलेले आहेत. म्हणजे या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.5 कोटी गायी आणि म्हशींना लसीकरण करण्यात आलेलं आहे. या प्राण्यांची संख्या किती आहे? 53 कोटी आहे. 53 कोटी म्हणजे 0.1% पण हे लसीकरण झालेलं नाहीये. म्हणजे बघा हा किती मोठा कार्यक्रम आहे. ओके, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे कोणतेही सरकार तुमच्या माणसांबरोबरच जनावरांची सुद्धा किती काळजी घेते हे त्याचंच एक उदाहरण आहे. 53 कोटी संख्या आहे, त्याच्यातले फक्त 1.5 कोटी गायी आणि म्हशींना लसीकरण करण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? पुढे जाऊया. नेक्स्ट आहे पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी रुपये 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधीसाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद. देशातील अनेक भागात उच्च दुग्ध उत्पादनासह दुग्धालयामध्ये खासगी गुंतवणुकीस वाव देण्यात येणार आहे. दुग्ध प्रक्रिया, मूल्यवर्धन व चारा सुविधा यामध्ये खासगी गुंतवणुकीस पाठिंबा देण्याचं ध्येय आहे. पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकासासाठी रुपये 15,000 कोटीचा निधी उभा केला जाईल असं गव्हर्नमेंटने आता या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे. संलग्न उत्पादनाच्या निर्यातीसाठी केंद्र उभा करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतले गेलेले आहेत. आणि हा जो निधी आहे तर निधी लक्षात ठेवा, या निधीवरती प्रश्न आयोग निधीवरती जर का त्यांना वाटलं की ही योजना महत्वाची आहे तर त्याचा तुम्हाला स्टॅटिस्टिकल डाटा विचारला जाऊ शकतो. आलं लक्षात? तर जर का त्यांनी विचारलं की पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधीसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर ती आहे 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. महत्वाचं होतं म्हणून सांगितलं. नेक्स्ट पुढं औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रोत्साहन आणि त्याच्यासाठी 4,000 कोटी रुपयांचा निधी अलॉकेट करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय औषधी वनस्पती महामंडळ ओके 2.25 लाख हेक्टर भागात औषधी वनस्पती लागवडीस सहाय्य करणार आहे. ओके, येत्या 2 वर्षात 4,000 कोटी रुपये खर्च करून 10 लाख हेक्टरवर औषधी वनस्पतींची लागवड केली जाणार आहे. आलं लक्षात? आणि या औषधी वनस्पती कुठे लावल्या जातात तर ग्रामीण भागात लावल्या जातात. ओके, आणि त्याच माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ओके, लोकांच्या हाताला काम मिळणार आहे आणि जर का काम मिळालं तर त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे चालणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने केलेली प्रत्येक कृती लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी प्रोत्साहन देणारी आहे. ओके, हे राष्ट्रीय औषधी वनस्पती महामंडळ जे आहे तर ते 2.25 लाख हेक्टर भागात औषधी वनस्पतीच्या लागवडीस सहाय्य करणार आहे आणि 10 लाख हेक्टरवरती औषधी वनस्पतींची लागवड केली जाणार आहे आणि त्याच्यासाठी 4,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. आलं लक्षात? यातून शेतकऱ्यांसाठी 5,000 कोटी रुपयांची रोजगार निर्मिती शक्य आहे. म्हणजे जर का एखाद्या शेतकऱ्याला वाटत असेल की माझ्या शेतात या औषधी वनस्पतींची लागवड व्हावी किंवा माझ्या आसपासच्या पडीक जमिनीवरती लागवड व्हावी तर अशा माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 5,000 कोटी रुपयांची रोजगार निर्मिती शक्य आहे किंवा ती होणार आहे. औषधी वनस्पतींच्या विक्रीसाठी प्रादेशिक बाजारपेठांचं जाळं तयार केलं जाणार आहे. म्हणजे ज्या औषधी वनस्पती निर्माण होतील तर त्याच्यासाठी जर का रिजनल मार्केट सुरू केलं तर त्या वनस्पती तिथंच त्यांची विक्री करणं पॉसिबल आहे. तर याच्यासाठीच प्रादेशिक बाजारपेठांचं जाळं तयार केलं जाणार आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावरच्या 80 हेक्टर भागात जे राष्ट्रीय औषधी वनस्पती महामंडळ आहे तर त्यांच्याकडून औषधी वनस्पतींची लागवड करून हरितपट्टा विकसित करण्यात येणार आहे. प्रश्न तुम्हाला याच्यावरती बनवू शकतो. ते सरळ सरळ तुम्हाला असं विचारू शकतात की राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून कोणत्या नदीच्या काठी औषधी वनस्पतींची लागवड करून हरितपट्टा विकसित करण्यात येणार आहे तर त्या नदीचं नाव आहे गंगा. ज्यावेळेस तुम्ही म्हणतात ना सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न येतात तर ते असे प्रश्न येतात. ओके, गंगा अगोदरच चर्चेत आहे तर त्याच्यामुळं गंगा नदीचं नाव लक्षात ठेवा. याच्या किनारी औषधी वनस्पतींची लागवड करून एक हरितपट्टा विकसित केला जाणार आहे. कोणाकडून तर त्या मंडळाचं नाव आहे राष्ट्रीय औषधी वनस्पती महामंडळ. आलं लक्षात? समजलं? नेक्स्ट पुढं मधुमक्षिका पालन उपक्रमासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागामध्ये मधुमक्षिका पालन उपजीविकेला एक सहाय्य करणारा व्यवसाय आहे. पिकांचं उत्पादन आणि पिकांची गुणवत्ता परागकारामुळे सुधारते. मध आणि मेण मिळतं. सरकार योजना सुरू करणार आहे. त्याच्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. एकात्मिक मधुमक्षिका पालनासाठी विकास केंद्र, मध गोळा करणं, विपणन आणि साठा केंद्र, पीक कापणी पश्चात आणि मूल्यवृद्धी सुविधा याच्या माध्यमातून मधुमक्षिका पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरवल्या जाणार आहेत. गुणवत्ता आणि विकास शोध तपासणी व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महिलांना केंद्रस्थानी ठेवून क्षमता विकास करण्यात येणार आहे. याशिवाय गुणवत्तापूर्ण साठा आणि मधुमक्षिका पालन यांचा विकास केला जाणार आहे. यामुळे 2 लाख मधुमक्षिका पालकांचं उत्पन्न वाढून ग्राहकांना उच्च दर्जाचा मध मिळणार आहे. आलं लक्षात? म्हणजे रोजगार मिळेल आणि ज्यांना मध खायचा त्यांना दर्जेदार मध मिळेल.
गव्हर्नमेंटला पैसे मिळतील, योजना सुरू होतील, बेसिक जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला बूस्ट मिळेल, लोकांचा उदरनिर्वाह चालेल. म्हणजे लक्षात घ्या, एक योजना सुरू केली जाते तर डायरेक्टली इनडायरेक्टली खूप लोकांना याचा फायदा होत असतो मधुमक्षिका पालन उपक्रमावरती. म्हणूनच गव्हर्नमेंटनी 500 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. आलं लक्षात? चला पुढं. नेक्स्ट आहे टोमॅटो, कांदा, बटाटा यापासून सर्व शेतीमाला करता 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. पुरवठा साखळीत खंड पडल्याने शेतकऱ्यांना त्यांचा माल बाजारात विकता येत नाही. शेतीच्या ठिकाणी नाशवंत फळे आणि भाज्यांची किंमत कमी करण्यास आणि विक्री कमी करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. टोमॅटो झाला, कांदा झाला, बटाटा झाला यासाठीचे ऑपरेशन ग्रीन. आता हे ऑपरेशन ग्रीन कोणत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती तर ते तुम्ही न विसरता मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. मी तुम्हाला VGS ई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती ऑपरेशन ग्रीन बद्दल मी तुम्हाला माहिती दिली आहे. ओके, तरी सुद्धा तुम्ही मला सांगायचं आहे की कोणत्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ऑपरेशन ग्रीनची तरतूद करण्यात आली होती. हे जे ऑपरेशन ग्रीन आहे ना तर या 3 पिकांशी रिलेटेड आहे, टोमॅटो, कांदा आणि बटाटा. ओके, ऑपरेशन ग्रीन. ऑपरेशन ग्रीनचा विस्तार करून सर्व फळे आणि भाजीपाल्यांचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे. आता या योजनेचे उद्दिष्ट त्यांनी खालीलप्रमाणे सांगितलेले आहेत. ऑपरेशन ग्रीनची अतिरिक्त साठा असणाऱ्या ठिकाणाहून कमतरता असलेल्या भागात मालाच्या वाहतुकीसाठी 50% अनुदान देण्यात येणार आहे. ओके, म्हणजे 50% सबसिडी तुम्हाला मिळणार आहे. शीतगृहासह इतर साठवणीसाठी 50% पुन्हा अनुदान मिळणार आहे. सुरुवातीला 6 महिन्यांसाठी योजना, नंतर विस्तार आणि मुदतवाढ करण्यात येणार आहे. म्हणजे सुरुवातीला 6 महिन्यांसाठी राबवली जाईल, म्हणजे इथून पुढे 6 महिने, नंतर त्याचा विस्तार होईल आणि त्याला मुदतवाढ सुद्धा दिली जाईल. अपेक्षित फलित शेतकऱ्यांना चांगल्या किमतीची जाणीव होईल, नासधूस कमी होईल आणि ग्राहकांसाठी परवडणारी उत्पादनं मिळतील. म्हणजे बघा, इथं तिघांना फायदा होणार आहे, शेतकऱ्यांना, ग्राहकांना आणि जे वाहक आहेत तर त्यांचे नासधूस कमी होणार आहे. तर हे ऑपरेशन ग्रीनचे काही फलित आहे किंवा त्याचा रिझल्ट आहे किंवा त्याचा आउटपुट मिळणार आहे. तुम्हाला माझा प्रश्न समजलाय की ऑपरेशन ग्रीन की जे टोमॅटो, कांदा आणि बटाटा या 3 पिकांशी रिलेटेड आहे, तर हे कोणत्या वर्षीच्या अर्थसंकल्पात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, ओके मी पुढचं वर सांगतो, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ऑपरेशन आहे, नॉट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, तर ते कोणत्या वर्षीच्या अर्थसंकल्पात डिक्लेअर केलं होतं जरा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. नेक्स्ट पुढं शासन आणि प्रशासकीय सुधारणा. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची उत्तम किंमत मिळावी यासाठी अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करण्यात आलेल्या आहे. जो अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा आहे तर तो आहे 1955चा. हे लक्षात घ्या, अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा आहे 1955चा. 55 सालच्या दुष्काळात लागू करण्यात आला होता. कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवून आणि हे क्षेत्र अधिक स्पर्धात्मक करून शेतमालाला अधिक चांगली किंमत मिळवून देण्याची गरज आहे. कृषी अन्नधान्यातील कडधान्य, खाद्यतेले, तेलबिया, डाळी, कांदा आणि बटाटे यांच्यावरील निर्बंध उठवले जातील. साठ्यांची मर्यादा अगदी अपवादात्मक परिस्थितीत जसे की राष्ट्रीय आपत्ती, दुष्काळ आणि दरवाढ अशाच स्थितीत साठ्यांची जी मर्यादा आहे तर ती घातली जाईल. ऐनवेळी साठ्यांची मर्यादा घातली जाणार नाही. आलं लक्षात? खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रक्रिया उद्योग आणि मूल्य साखळीतील सहभागी घटकांवर साठ्यांची मर्यादा नसेल, मात्र त्यासाठी त्यांची साठवणूक क्षमता किंवा निर्यातदारांची निर्यातीची मागणी लक्षात घेतली जाईल. जे प्रक्रिया करणारे उद्योग आहेत किंवा जे मूल्य साखळीत सहभागी घटक आहेत तर त्याच्यावरती साठ्यांची मर्यादा नसेल, कारण प्रक्रिया उद्योगांना साठा करावाच लागतो किंवा जे मूल्य साखळीत सहभागी घटक आहेत तर त्यांना सुद्धा साठा करावाच लागतो, त्यांच्यावरती मर्यादा नसेल, परंतु त्यांनी साठवणूक क्षमता आणि निर्यातदारांची मागणी जी आहे तर या गोष्टी लक्षात घेतल्या जातील. सरकार अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करेल, म्हणजे त्याच्यामध्ये अजून सुधारणा केलेल्या नाहीयेत, परंतु सरकारने असा एक प्रस्ताव ठेवलेला आहे की हा जो अत्यावश्यक सेवा कायदा आहे 1955चा याच्यामध्ये नक्कीच सुधारणा केल्या जातील. आलं लक्षात? समजलं? आता नेक्स्ट पुढचा आपला जो टॉपिक आहे तर रिलेटेड विथ बाजारपेठा. शेतकऱ्यांना विपणनाच्या पर्यायासाठी कृषी बाजारपेठ सुधारणा करण्यात येतील. म्हणजे परवानाधारक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाच माल विकण्याची शेतकऱ्यांना सक्ती करण्यात येईल. म्हणजे ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत आणि त्यांना परवाना आहे, ओके, म्हणजे परवाना असणाऱ्याच बाजार उत्पादनांना का तर तिथं शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही आणि त्याच परवाना असणाऱ्याच बाजारपेठांना शेतकऱ्यांना माल विकण्याची सक्ती केली जाणार आहे. ओके, म्हणजे योग्य भाव मिळेल की जो गव्हर्नमेंटने भाव ठरवलेला आहे तोच शेतकऱ्यांना भाव मिळेल आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. अशी सक्ती कोणत्याही औद्योगिक उत्पादनांना करण्यात आलेली नाहीये. ही फक्त सक्ती जी आहे तर ती शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. कोणत्याही औद्योगिक उत्पादनं जे आहेत तर त्यांना अशी सक्ती करण्यात आलेली नाहीये. प्रश्न याच्यावरती बनू शकतो की गव्हर्नमेंटने आत्ताच घेतलेल्या निर्णयानुसार
परवानाधारक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाच माल विकण्याची सक्ती खालीलपैकी कोणत्या घटकांना करण्यात आलेली आहे? पर्याय 1 शेतकऱ्यांना, पर्याय 2 औद्योगिक उत्पादनांना आणि 2 पर्याय ते काही देतील किंवा वरीलपैकी दोन्ही. तर कोणाला करण्यात आली? तर फक्त शेतकऱ्यांना करण्यात आलेली आहे. औद्योगिक उत्पादनांना ही सक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे कृषी उत्पादन आणि बाजारपेठांचे विविध भाग आणि पुरवठा साखळीवरती परिणाम होतो. शेतकऱ्यांना कमी किंमत मिळत होती, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फसवणूक होण्यापासून शेतकऱ्यांची सुटवणूक होईल. यावर उपायांसाठी सरकार केंद्रीय कायदा करणार आहे. म्हणजे जी शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती, तर त्याच्यासाठी केंद्र सरकार एक केंद्रीय कायदा करणार आहे. आकर्षक किमतीला माल विकण्याचे शेतकऱ्यांसमोर पुरेसे पर्याय ठेवण्यात येतील. अडथळा रहित आंतरराज्य व्यापार करण्यासाठी सुविधा निर्माण केल्या जातील आणि कृषी उत्पन्नाच्या ई ट्रेडिंगचा आराखडा सुद्धा तयार केला जाईल. या कायद्याच्या माध्यमातून तो कायदा गव्हर्नमेंट पुढे करणार आहे. आलं लक्षात? समजलं? नेक्स्ट आहे कृषी उत्पादनांना किंमत आणि दर्जाची हमी. जी कृषी उत्पादनं आहेत तर त्यांची किंमत आणि त्यांचा एक स्टेटस असतो, तर त्याची हमी, ओके, दर्जाची हमी देण्यात येणार आहे. पेरणीच्या वेळी पिकांच्या भाकीत किमतींसाठी शेतकऱ्यांकडे अंमलबजावणी योग्य मानक यंत्रणेचा अभाव आहे. कृषी क्षेत्रातील निविष्ठा आणि माहितीच्या तरतुदीत खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीस अडथळा निर्माण झालेला आहे. प्रोसेसर, ॲग्रिगेटर, मोठे किरकोळ विक्रेते, निर्यातदार इत्यादींसाठी शेतकरी निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने जोडला जाण्यासाठी सुलभ कायदेशीर चौकट तयार केली जाईल आणि शेतकऱ्यांची जोखमी कमी करणे, आश्वासन परतावा आणि दर्जेदार मानकीकरण हे या चौकटीच्या अविभाज्य भाग असतील. तर एवढ्या सगळ्या योजना या तिसऱ्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलेल्या आहेत आणि ह्या ज्या योजना आहेत तर त्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय तुमच्या काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. याशिवाय विजेश ई स्टडीचा यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल आयकन दिलेली आहे तर ती प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.